महाराष्ट्र शासनाने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय, ज्याच्यामुळे आपल्या राज्याचा संपूर्ण कारभार आणि शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बदलणार आहे. मंत्रालयात आता फाईल्स रखडणार नाही, सरकारी कामांचा खोळंबा होणार नाही आणि लोकांची कामं देखील अगदी पटापट होतील, असा दावा सरकारने केला आहे. नक्की काय घडलंय? मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके कोणते मोठे निर्णय घेण्यात आले? मंत्रालयात थेट 12 नवीन विभाग का आणि कोणते तयार करावे लागेल? आणि या सगळ्याचा आपल्या सर्वसामान्य माणसावर काय परिणाम होणार आहे? हे सगळं आज आपण अगदी सविस्तर पद्धतीने समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता जाणून घेऊयात निर्णयांबद्दल. तर पहिला आणि सगळ्यात मोठा निर्णय आहे आपल्या राज्याच्या प्रशासकीय कारभारासंदर्भात. सोप्या भाषेत सांगायचे तर मंत्रालयातील सरकारी विभागांची पुनर्रचना करण्यात आली आहे. आजपर्यंत महाराष्ट्र शासनाचे एकूण 33 प्रशासकीय विभाग होते, ते आता वाढवून थेट 45 करण्यात आले आहेत. म्हणजेच तब्बल 12 नवीन विभाग तयार झालेत. आता एवढे विभाग वाढवले म्हणजे नवीन नोकरी भरती होणार का, किंवा सरकारच्या तिजोरीवरचा खर्च वाढणार का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर आहे नाही. सरकारने स्पष्ट केलंय की यासाठी कोणतीही नवीन पदं किंवा नवीन नोकऱ्या तयार केल्या जाणार नाहीत. जे आधीचेच कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांचीच कामाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या विभागात योग्य विभागणी केली जाईल. आता आपण थेट त्या 12 नवीन विभागांवर नजर टाकूयात, जे जुन्या मोठ्या विभागांमधून ज्यांचे स्वतंत्र विभाजन करण्यात आले आहे. सर्वप्रथम फलोत्पादन विभाग अर्थात हॉर्टिकल्चर. हा आधी कृषी विभागासोबत एकत्र होता. आता तो स्वतंत्र झाल्याने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. द्वितीय, परिवहन विभाग अर्थात ट्रान्सपोर्ट. गृह विभागावरील ताण कमी करण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक व्यवस्थेसाठी हा स्वतंत्र विभाग केला आहे. तृतीय, क्रीडा विभाग अर्थात स्पोर्ट्स. शालेय शिक्षण आणि क्रीडा एकत्र होते. आता खेळाडूंना आणि क्रीडा क्षेत्राला वाव देण्यासाठी हा वेगळा विभाग असणार आहे. चौथं, मदत आणि पुनर्वसन विभाग रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन. महसूल विभागातून हा वेगळा केला आहे, ज्यामुळे आपत्तीच्या काळात लोकांना तातडीने मदत मिळेल. पाचवं, वने विभाग अर्थात फॉरेस्ट. पर्यावरण आणि जंगलाच्या रक्षणासाठी महसूलमधून हा स्वतंत्र विभाग करण्यात आलाय. सहावं, सांस्कृतिक कार्य विभाग अर्थात कल्चरल अफेअर्स. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य एकत्र होते. आता महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी हा वेगळा विभाग काम करेल. सातवं, नियोजन विभाग अर्थात प्लॅनिंग. राज्याच्या विकास कामांचे आर्थिक नियोजन अधिक अचूक व्हावे म्हणून हा स्वतंत्र दर्जाचा विभाग करण्यात आलाय. आठवं, रोजगार हमी योजना विभाग EGS. ग्रामीण भागातील मजुरांना आणि रोजगार हमीच्या कामांना गती देण्यासाठी हा स्वतंत्र विभाग असेल. नववं, जलसंधारण विभाग अर्थात वॉटर कन्झर्वेशन. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि जलसंधारणाच्या कामांवर विशेष लक्ष देण्यासाठी हा वेगळा विभाग केलाय. 10वं, माहिती तंत्रज्ञान विभाग इन्फॉर्मेशनल टेक्नॉलॉजी IT विभाग. राज्याला डिजिटल बनवण्यासाठी आणि ऑनलाईन सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा स्वतंत्र विभाग काम करेल. 11वं, मराठी भाषा विभाग. आपल्या लाडक्या मायबोली मराठीच्या संवर्धनासाठी प्रशासनात मराठीचा वापर वाढवण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा स्वतंत्र विभाग करण्यात आलाय. 12वं, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विमाप्र कल्याण विभाग अर्थात OBC अँड VGNT वेलफेअर. या वंचित घटकांच्या योजना थेट प्रभावीपणे राबवण्यासाठी हा स्वतंत्र विभाग आता काम करेल. या सर्व 12 नवीन बदलांमुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजेच व्यापार अधिक सुलभ करणे आणि सर्वसामान्य माणसाचे जगणे अधिक सोपे करणे शक्य होईल, असा सरकारचा विश्वास आहे. असे हे 12 विभाग तर आपण समजून घेतले. आता वळूयात दुसऱ्या मोठ्या निर्णयाकडे, जो थेट विद्यार्थ्यांशी आणि कॉलेजच्या शिक्षणाशी जोडलेला आहे. सरकारने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये एक अत्यंत महत्त्वाची सुधारणा केली आहे. याचा थेट फायदा असा होईल की आगामी शैक्षणिक वर्षांसाठी नवीन कॉलेज सुरू करणे, कॉलेजेसमध्ये नवीन कोर्सेस आणणे किंवा नवीन विषय आणि तुकड्या सुरू करणे, या सगळ्यांच्या मंजुरीची प्रक्रिया आता खूप सोपी आणि जलद होणार आहे. नवीन कॉलेजेस किंवा शैक्षणिक संस्थांना मंजुरी देण्याची अंतिम तारीख आता वाढवण्यात आली आहे आणि
रामटेकच्या प्रसिद्ध कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला देखील हा नियम लागू असेल. म्हणजेच येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना नवनवीन आधुनिक कोर्सेस शिकण्याची संधी अगदी आपल्या जवळच्या कॉलेजेसमध्ये मिळू शकेल. या मोठ्या निर्णयासोबतच कॅबिनेटने आणखी 2 महत्त्वाचे आर्थिक आणि पायाभूत सुविधांचे निर्णय घेतले आहेत. पहिला म्हणजे केंद्राच्या जीएसटी कायद्यानुसार आता महाराष्ट्राच्या जीएसटी कायदा देखील अपडेट केला जाणार आहे, जेणेकरून व्यापाऱ्यांना कर भरणं आणि बिझनेस करणं सोपं जाईल. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पुणे आणि परिसरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पुरंदर विमानतळाच्या जमीन संपादनासाठी MIDCला हुडको करून 6,000 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. म्हणजेच या विमानतळाचे काम आता येत्या काळात प्रचंड वेगाने पुढे जाणार आहे. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्र कॅबिनेटचे ते मोठे आणि संशोधनावर आधारित निर्णय जे आपल्या राज्याची दिशा बदलू शकतात. प्रशासकीय विभाग वाढल्यामुळे सामान्यांची कामं लवकर होतील आणि शिक्षणातील बदलांमुळे विद्यार्थ्यांना फायदा होईल. या माहितीच्या आधारावर अशी आशा करायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? विभाग वाढवल्यामुळे खरंच सामान्य लोकांची मदत होणार का आणि सरकारी कामांचा वेग वाढेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.